घंटागाडी उशिरा बाहेर पडली तर चालकावर दंडात्मक कारवाई करणार. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई. सांगली महापालिका उपआयुक्त स्मृती पाटील यांचा घंटागाडी चालकांना इशारा. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून घंटागाड्या यांना रोड मॅप देण्यात आले आहेत. सकाळी 6 वाजता घंटागाडी बाहेर पडली पाहिजे. एखाद्या प्रभागात घंटागाडी उशीर आल्यास संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिकेत घंटागाडी चालकांच्या आयोजित बैठकीत दिला आहे. स्वच्छता कामात घंटागाडी चालकांनी हलगर्जीपणा केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्तांनी दिलाय. सांगली महापालिका क्षेत्रातील घंटागाड्या चालकांची बैठक उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार पडली. या बैठकीस मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी चालक व मुकादम उपस्थित होते. यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या की सर्व घंटागाडी चालकांनी सकाळी 6 वाजता आपली घंटागाडी ही बाहेर काढलीच पाहिजे. जे याबाबत कंटाळा करतील त्यांच्यावर दंडात्मक बरोबर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर सकाळी 10 ते 12 या वेळेत घर टू घर कचरा संकलन झालंच पाहिजे, तर 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान अपार्टमेंटमधील कचरा संकलित केला पाहिजे. घंटागाडी प्रभागात फिरत असताना त्यावरची ध्वनी यंत्रणाही सुरू असणं आवश्यक आहे, अशा सूचनाही उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्या. महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही प्रश्न कचरा उठाव आहेत, घंटागाडी घरोघरी जात नाही, याबाबत आम्ही युद्ध पातळीवर काम सुरू केलेलं आहे. यामध्ये एक विषय असा होता की वेळेत घंटागाड्या जात नाहीत किंवा मध्ये मध्ये थांबल्या जातात. या सगळ्याचा आढावा फिरती करून आम्ही घेतलेला आहे आणि या माध्यमातून आज सगळ्या ड्रायव्हर्सना इथं यासाठी बोलवलेले की त्यांनी वेळेत यावं. मधला जो ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.